वाव, तांदळाची भाजी. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावाची. कसं आहे, जमतंय की नाही? आमच्या भागामध्ये तांदळाची भाजी खूप फेमस आहे. याला काही जण तांदूळका पण म्हणतात. आमच्या मकाच्या शेतामध्ये मला ही भाजी खूप सारी दिसली. मग जवळपास परत भरून भाजी मी खुडली आणि तिथेच थोडा घरगुती कोबी सुद्धा लावलाय आणि तिथे मला जरा जास्तच गवत दिसलं. मग म्हटलं आजूबाजूचं गवत काढावं आणि ते गवत काढल्यानंतर म्हशीला टाकलं तर म्हैस बघा काय खुश झालीये. नंतर मग घराच्या जवळच ऊसांच्या शेतामध्ये एक फेरफटका केला आणि आता गंमत बघा, उन्हाळा चालू झाला की आमच्याकडे माठातलं पाणी पिणं कंपल्सरी. बर, या घासाची भाजी सुद्धा आपण खातो बर का, पण जेव्हा हा कवळा असतो ना तेव्हाच. मला तरी असं खूप वाटतं की घरीच सगळी काही ऑर्गॅनिक भाजी असावी. त्यामुळे माझा तर सारखा प्रयत्न असतो काही ना काही लावायचा. आजींनी अळू लावलेली आणि ती सुद्धा बघा काय भारी फुटली आहे. आता तर हवामानात बदल, त्यामुळे आमच्या बंगल्यासमोरच्या झाडाच्या कैऱ्या सुद्धा पडायला लागल्यात. मी तर गावी अगदी फुलपाखरासारखी भटकत असते. सारखं इकडे तिकडे शेतात, गोठ्यात, पोल्ट्रीमध्ये जा आणि या सगळ्या काही माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. अंडी गोळा करून घरी आले. मम्मी आणि आजी लगेच कांदे साफ करायच्या तयारीत लागलेल्या. दिवसभर माझ्या अशा छोट्या छोट्या काही ना काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात. पण संध्याकाळी मात्र माझी घाई असते, ते म्हणजे टेरेसवरती जाऊन सगळ्यात भारी सनसेट बघण्याची. मी जरी शहरातली मुलगी असले ना तरी सुद्धा मला फॅन्सी कॅफेज, भारी भारी महागड्या जागेंवर जाण्यापेक्षा निसर्गरम्य वातावरणांमध्ये जायला खूप आवडतं. आणि माझ्या आई वडिलांनी तर साक्षात ते घरीच उभं केलंय.